नमस्कार मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? काय विचारलंय? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, म्हणजे कोणती नदी दक्षिण वाहिनी असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा. तर यापैकी पहा, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती आहे? वैनगंगा आहे. तिलाच काय म्हणतात? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणजे काय म्हणतात? दक्षिण वाहिनी नदी म्हणतात. ओके, मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या काय येतात? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या आहेत. कोणत्या दोन? वैनगंगा आणि वर्धा. आता पुन्हा लक्षात ठेवा, वैनगंगा आणि वर्धा या दोन्हींच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात. ओके, काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. वर्धा आणि वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात. आणि ही जी प्राणहिता आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरोंचा या ठिकाणी काय होते? प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन काय होते? मिळते. ओके, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो, आजचा आपला पीएमसी साठीचा व्हिडिओ क्रमांक किती आहे? 6वा आहे. या अगोदरचे प्रश्नसंच काय आहेत मला प्लेलिस्टमध्ये आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा सगळे व्हिडिओ काय करायचे? पाहायचे आहेत. ओके, मग या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? काय विचारलंय? अरबी समुद्रातील बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, 2 डिसेंबर 1976, 3 जानेवारी 1974, 1 फेब्रुवारी 1972 आणि 3 फेब्रुवारी 1974. तर यापैकी पहा, 3 जानेवारी 1974ला काय करण्यात आला होता? बॉम्बे हाय हा या ठिकाणचा काय उत्खनन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. कधी? 3 जानेवारी 1974ला. ओके, मग आता लक्षात असू द्या, बॉम्बे हाय या ठिकाणी कोणती खनिज तेल विहीर आहे असाही प्रश्न आलेला आहे. तर कोणती खनिज तेल विहीर आहे? सागर सम्राट ही काय आहे? पहिली खनिज तेल विहीर खोदली गेली होती. कुठं? बॉम्बे हाय या ठिकाणी. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी अजून असाही प्रश्न येतो की बॉम्बे हाय या ठिकाणी निघणारा नैसर्गिक वायू कोणत्या ठिकाणी साठवला जातो? तर कोणत्या ठिकाणी साठवला जातो? उरण या ठिकाणी साठवला जातो. हे उरण कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा. ओके, खूप महत्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज काय करतोय? दररोज पुणे महानगरपालिका भरतीसाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ पाहत आहोत. ओके, या ठिकाणी प्रश्न काय आपला, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? काय विचारलंय? आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि विचारलंय की त्यापैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? मुकनायक, जनता, समता आणि संदेश. मग खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रावरती आतापर्यंत खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग यापैकी संदेश हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हतं. मग लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की संदेश हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हतं, मग ते कुणाचं होतं? तर ते कुणाचं होतं? अच्युतराव कोल्हटकरांचं होतं. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या, अच्युतराव कोल्हटकरांचं वृत्तपत्र होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र कोणते? तर लक्षात ठेवा, मुकनायक आहे, जनता आहे आणि समता आहे. आता हे जे मुकनायक वृत्तपत्र आहे, या मुकनायक वृत्तपत्राला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती? तर कोणत्या वृत्तपत्राला केली होती? मुकनायक या वृत्तपत्राला केली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय? पाणी पंचायत. काय? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? काय सांगितलंय? पाणी पंचायत. पाणी फाउंडेशन नाही तर लगेच म्हणता तुम्ही पाणी फाउंडेशनचा जनक तर कोण आहे? आमिर खान आहे. ओके, पाणी फाउंडेशन म्हटलं तर कोण? आमिर खान. आणि पाणी पंचायत म्हटलं तर याचं उत्तर द्यायचं तुम्हाला विलासराव साळुंखे. कोण? विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे यांनी काय केलं होतं पहा, तर पाण्याचं समान वाटप व्हावं. काय? पाण्याचं समान वाटप व्हावं म्हणून जवळपास 30 वर्ष लढा दिला होता.
मग परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की पाण्याचं समान वाटप व्हावं म्हणून 30 वर्ष कोणी लढा दिला, तर कोणी दिला? विलासराव साळुंखे यांनी दिला होता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी जे काम केलं होतं ते काम नायगाव पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला असंही म्हटलं जातं, प्रश्न येऊ शकतो की नायगाव पॅटर्नचे जनक कोण आहेत, मग लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय? भारतीय घटनेच्या डॅश डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते. मग कोणत्या कलमानुसार असते? तर कलम 214 नुसार असते. उच्च न्यायालयासंदर्भात कोणतं कलम आहे? कलम 214 आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रश्नात काय दिले आपल्याला? प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय. काय दिले? प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय. परंतु याच्यामध्ये काय केलं पहा, 7व्या घटनादुरुस्तीने, कितव्या घटनादुरुस्तीने? 7व्या घटनादुरुस्तीने बदल केला. आणि बदल काय केला? तर 2 किंवा अधिक राज्यांना एक उच्च न्यायालयाची तरतूद केली आहे. काय म्हणजे एक उच्च न्यायालय काय 2 किंवा अधिक राज्यासाठी सुद्धा असू शकतो. घटनेत काय सांगितलं होतं? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असं घटनेत सांगितलं होतं. परंतु 7व्या घटनादुरुस्तीने काय केला? त्याच्यामध्ये बदल केला. मग जर उदाहरण पाहायचं म्हटलं आता, तर आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र कुठं कुठं आहे? हाही प्रश्न खूपच परीक्षेत आलेला आहे. मग पहा, संपूर्ण महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर गोवा आहे, आणि दीव, दमण, दादर व नगर हवेली हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश काय आहे? महाराष्ट्रातील, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतो. म्हणजे लक्षात आलं, राज्यघटनेत काय म्हटलं होतं की एका राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, परंतु 7व्या घटनादुरुस्तीने त्यात बदल केला आणि काय सांगितलं? 2 किंवा अधिक उच्च न्यायालयासाठी सुद्धा काय असू शकतं? एक उच्च न्यायालय असू शकतं. ओके, त्याचबरोबर आता या ठिकाणी आपण पाहिलं उच्च न्यायालय काय कलम 214 नुसार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सर्वोच्च न्यायालय, काय प्रश्न येऊ शकतो की सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार आहेत? तर सर्वोच्च न्यायालयासाठीचं कलम कोणतं आहे? 124 आहे. लक्षात असू द्या, 124 आणि 214 याच्यामध्ये काय आहेत? आकडे जवळपास सारखेच आहेत, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे. आपण काय केलेलं आहे? महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता तुमच्या लक्षात असेल, सध्या कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे? तर पुणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. पण त्याचबरोबर औरंगाबाद महानगरपालिकेची सुद्धा मोठी जाहिरात येणार आहे. तिच्यामध्ये पुणे महानगरपालिकेपेक्षा जवळपास दुप्पट जागा असणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात येणार आहे. ओके, मग आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जातील. हे 10 क्वेश्चन पेपर काय असणार आहेत? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. ओके, त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ओके, मग आता महानगरपालिका भरतीचा अभ्यासक्रम काय आहे? बरेच वेळेस प्रश्न येतो, बरेच पोरं विचारतात की सर मग काय काय असणार आहे? तर पहा, तुम्हाला जी के किती मार्काला असणार आहे? 25 मार्काला जी के असणार आहे. इंग्लिश ग्रामर किती मार्काला असणार आहे? 25 मार्काला असणार आहे. मराठी किती मार्काला असणार आहे? तर 25 मार्काला मराठी असणार आहे. आणि मॅथ आणि रिझनिंग, ओके, मॅथ आणि रिझनिंग किती मार्काला असणार आहे? तर ते सुद्धा 25 मार्काला असणार आहे. म्हणजे तुमचा एकूण पेपर किती मार्काचा असणार आहे? 100 मार्काचा पेपर असणार आहे. पेपरचा फॉर्म्युला काय आहे? 25-25-25चा आहे. म्हणजे जी के 25 मार्काला आहे, मराठी ग्रामर 25 मार्काला आहे, इंग्लिश ग्रामर 25 मार्काला आहे, आणि मॅथ आणि रिझनिंग गणित व बुद्धिमत्ता काय आहे? 25 मार्कासाठी आहे. ओके, मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काय तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. म्हणजे सर्व 4ही विषय आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचे कव्हर होतील. टेस्ट सिरीजची किंमत आपण किती ठेवलेली आहे? 150 रुपये ठेवलेली आहे. परंतु आपल्याकडे काय करतो आपण? विद्यार्थ्याच्या मागणीस्तव याच्यामध्ये पुन्हा आज डिस्काउंट देत आहोत. तुम्हाला फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज मिळेल. आता काय करायचं? हे 99 रुपये तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेला आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचे? सेंड करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला काय करायचा आहे? याच नंबरवरती काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ओके, तुम्हाला लगेच PDF पाठवल्या जातील. टेस्ट सिरीज काय असणार आहे? PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप
आतापर्यंत खूप वेळेस परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. ऑप्शन काय दिलेत पहा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे, आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. कधी आलं, 1953 साली. ओके, 1953 साली. कोणत्या राज्यातून केलं होतं, तर तामिळनाडूमधून किंवा मद्रास प्रांतामधून. ओके, मग या ठिकाणी पहा, भाषिक राज्याची जी वेळेस मागणी आली त्यावेळेस काही भाषिक राज्य करायचं की नको याच्यासाठी काही समित्या नेमल्या होत्या. मग त्याच्यातली सर्वात पहिली समिती कोणती होती पहा, एक हे दार समिती होती. कधी स्थापन झाली होती, 1948ला. त्याच्यानंतर पुन्हा 1948लाच JVP समिती स्थापन झाली होती. हिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर 1953ला फाजल अली आयोग स्थापन करण्यात आला होता आणि या फाजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार 1956ला काय करण्यात आलं, तर राज्य पुनर्रचना कायदा करण्यात आला. या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार काय करण्यात आलं, महाराष्ट्रामध्ये 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय करण्यात आलं, भारतामध्ये, महाराष्ट्रात म्हटलो मी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय करण्यात आलं, एकूण 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. ओके, त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य कधी निर्माण करण्यात आले, तर 1960 साली महाराष्ट्र आणि गुजरात राज्य निर्माण करण्यात आले होते. ओके, ही सगळी माहिती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही लिहित असताना किंवा व्हिडिओ पाहत असताना छोट्या छोट्या शॉर्ट्स नोट काढून ठेवायच्यात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट मारून सुद्धा ठेवू शकता. परंतु अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ही सगळी तोंडपाठ करा. एक वेळेस व्हिडिओ पाहून जर तोंडपाठ होत नसेल तर व्हिडिओ पुन्हा डबल पहा. परंतु खूप महत्त्वाची माहिती. पुढचा प्रश्न काय आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली. काय झालंय विचारलंय, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत ढाका, कलकत्ता, चितगाव आणि लाहोर. तर कुठं झाली होती, ढाका या ठिकाणी झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती हाही प्रश्न येऊ शकतो. तर ती 1906 साली झाली होती. पहा कधी झाली होती, 1906 साली झाली होती. त्याचबरोबर अजून माहिती घेऊया. पहा मुस्लिम लीगचे संस्थापक कोणास म्हटलं जातं, तर आगा खान हे काय तर मुस्लिम लीगचे संस्थापक आहेत. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली शिमला या ठिकाणी, पहा कुठे, शिमला या ठिकाणी लॉर्ड मिंटो, कुणाला, गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोंना काय झालं होतं, शिष्टमंडळ भेटलं होतं. मग परीक्षेत प्रश्न येतो की शिमला या ठिकाणी कुणाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटलं होतं, कुणाला, गव्हर्नर जनरल मिंटोनला म्हणजे लॉर्ड मिंटोला. तर कुणाच्या नेतृत्वाखाली, आगा खान यांच्या नेतृत्वाखाली. आणि मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर ढाक्याचे जे नवाब होते, नवाब सलीमुल्ला, हे काय होते, मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. काय विचारलंय, सर्वात लांब धरण कोणते आहे असं विचारलंय. मग सर्वात लांब धरण कोणतं आहे, हिराकूड हे धरण काय आहे, भारतातील सर्वात लांब आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा की हेच धरण भारतातीलच नाही तर जगातील सर्वात लांब धरण आहे. काय, जगातील सर्वात लांब धरण कोणतं असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय लिहायचंय, हिराकूड धरण हेच लिहायचंय. मग हिराकूड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते ओडिशा राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे, ओडिशा राज्यात आहे. कोणत्या नदीवरती आहे, तर ते महानदीवरती आहे. ओके, त्याचबरोबर पहा सर्वात उंच धरण कोणतं असं जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर काय लिहायचंय, टेहरी धरण हे काय सर्वात उंच धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवरती आहे, तर ते भगीरथी नदीवरती आहे. ओके, सर्वात मोठे धरण कोणतं असं जर प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं तुम्हाला, भाकरा नानगल लिहायचंय. भाकरा नानगल कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते हिमाचल राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवर आहे, तर ते सतलज नदीवरती आहे. ओके, आणि भाकरा नांगल हे जे धरण आहे याच्या जलाशयाचं नाव काय आहे हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग या जलाशयाचं नाव काय आहे, तर गोविंद सागर हे या जलाशयाचं नाव आहे. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाची माहिती आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, मंगळ, युरेनस, शनी आणि शुक्र. तर यापैकी पहा शनी या ग्रहाभोवती काय आहे, कडी आहे. त्याचबरोबर लक्षात असू द्या गुरु या ग्रहाभोवती सुद्धा काय आहे, कडी आहे. कोणत्या दोन ग्रहाभोवती कडी आहे असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचंय, गुरु आणि शनी लिहायचंय. त्याच्यात पुन्हा एक फरक आहे या दोन्हीमध्ये.
जे शनी ग्रहावरची जी कडी आहे ती एकदम ठळक कडी आहे. ओके, मग आता लक्षात असू द्या, शनी हा काय दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे. मग सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरु हा ग्रह काय आहे, सगळ्यात मोठा आहे. आणि त्यानंतर कोणता आहे, तर शनी आहे. ओके, त्याचबरोबर अजून एक माहिती लक्षात ठेवा, शनीला एकूण काय आहेत, 62 उपग्रह आहेत. परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेलं आहे की शनीच्या उपग्रहांची संख्या किती आहे, 62 आहे. कडा किती आहेत, तर शनीभोवती एकूण 9 स्पष्ट कडा आहेत. आणि पृथ्वीच्या 95 पट मोठा ग्रह आहे शनी. किती पट मोठा आहे, 95 पट मोठा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त कधी केला असं विचारलेलं आहे. मग कधी मुक्त केला होता, तर तो 19 डिसेंबर 1961 ला केला होता. कधी, 19 डिसेंबर 1961 ला. मग या ठिकाणी पहा, असाही प्रश्न आलेला आहे की गोव्यावरती कुणाची सत्ता होती, तर गोव्यावरती पहा कुणाची सत्ता होती, पोर्तुगीज लोकांची सत्ता होती, इंग्रजांची नाही. गोवा प्रांतामध्ये किंवा गोवा राज्यामध्ये कुणाची सत्ता होती, तर पोर्तुगीजांची सत्ता होती. त्याच्याबद्दल ॲडिशनल माहिती सांगतो तुम्हाला. पहा, पोर्तुगीजांनी गोवा कधी ताब्यात घेतलं होतं, 1510 साली काय केलं होतं, पोर्तुगीजांनी गोवा ताब्यामध्ये घेतलं होतं. आणि 1951 ला पहा, भारत कधी स्वतंत्र झाला, 1947 ला. आणि त्याच्यानंतर 1951 ला, म्हणजे त्याच्यानंतर पहा 4 वर्षांनी काय सांगितलं, पोर्तुगीज सरकारने काय सांगितलं की गोवा, दीव आणि दमण हे काय आहेत, पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत. म्हणजे हे काय आहेत, पोर्तुगाल हा जो देश आहे या देशाचे अविभाज्य भाग आहेत असं काय केलं होतं पोर्तुगीज सरकारने किंवा पोर्तुगालच्या सरकारने काय केलं होतं, जाहीर केलं होतं. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, पोर्तुगीजाकडे गोवा बरोबरच दीव आणि दमण हा प्रदेश सुद्धा काय होता, पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, गोवा मुक्तीसाठी चळवळ कधी सुरू झाली असा प्रश्न विचारला जातो. तर कधी 1954 मध्ये गोवा मुक्तीसाठी चळवळ सुरू झाली होती. आणि 17 डिसेंबरला, कधी 17 डिसेंबर 1961 ला भारतीय लष्कराने काय केलं होतं, गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई केली होती. म्हणजे लक्षात असू द्या, लष्करी कारवाई कधी सुरू केली असा प्रश्न आला तर उत्तर द्यायचे 17 डिसेंबर. आणि ताबा कधी मिळवला, तर तो 19 डिसेंबर. म्हणजे किती दिवस लष्करी कारवाई चालली, तर फक्त 2 दिवस. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय, भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत. मग भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत, तर ते NV रमण्णा आहेत. कोण आहेत, NV रमण्णा आहेत. आता या ठिकाणी पहा, याच्यावरती प्रश्न काय होऊ शकतो की सरन्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा कोण करतात असा प्रश्न येतो. मग सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात, तर भारताचे राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि सरन्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, तर वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. लक्षात ठेवा, 65 आणि 62 याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्याचं खूप वेळेस कन्फ्युजन होतं. तर किती वर्ष राहू शकतात, 65 वर्ष राहू शकतात. कोण, सरन्यायाधीश. आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते 62 वर्ष आहे. ओके, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्ष पदावर राहू शकतात, 62 वर्ष. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. ओके, आता या ठिकाणी पहा, बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते. मग पहिले सरन्यायाधीश कोण होते, हरिलालचे कानिया होते. कोण होते, हरिलालचे कानिया. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती, 26 जानेवारी 1950 रोजी. कधी. त्याचबरोबर अलीकडचे जे काही सरन्यायाधीश आहेत हे पण लक्षात ठेवा. दीपक मिश्रा हे काय होते, 45वे सरन्यायाधीश होते. 46वे रंजन गोगोई होते. आणि 47वे कोण होते, शरद अरविंद बोबडे होते. आणि शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर 48वे सरन्यायाधीश म्हणून कोण झाले, NV रमण्णा. त्यांचं पूर्ण नाव काय आहे, नुथलपती वेंकट रमण्णा. पूर्ण नाव लक्षात ठेवा, नुथलपती वेंकट रमण्णा. याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता त्यांची नियुक्ती कधी झाली होती पहा, 24 एप्रिल 2021 ला झाली होती. आणि ते कुठपर्यंत पदावर राहणार आहेत, 26 ऑगस्ट 2022 पर्यंत.
मग 26 ऑगस्ट 2022 पर्यंत ते काय होणार आहेत, वयाच्या 65 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे काय होतील ते 26 ऑगस्ट 2022 ला काय होणार आहेत, ते रिटायर होणार आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली. मग सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण आहेत, सुशील चंद्र आहेत. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, निवडणूक आयोग राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 324 नुसार आहे. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक किंवा निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं हाही प्रश्न येऊ शकतो. तर कोण करतात, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. ओके. त्याचबरोबर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते असा हे प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. मग पहिले मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर काय लिहायचंय, सुकुमार सेन हे लिहायचंय. ओके. त्याचबरोबर सुशील कुमार चंद्र हे काय आहेत, 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय, अस्वच्छ जमीन जंतुविरहित करणे तसेच पाणी निर्जंतुक करणे यासाठी कशाचा उपयोग केला जातो. मोस्टली हे लक्षात ठेवायचंय, पाणी निर्जंतुक करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो, तर ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. कशाचा, ब्लिचिंग पावडरचा. ब्लिचिंग पावडरलाच काय म्हणतात पहा, कॅल्शियम हायपोक्लोराइड. काय म्हणतात, कॅल्शियम हायपोक्लोराइड म्हणतात. त्याची संज्ञा किंवा त्याचं रेणुसूत्र काय पहा, CaClO2. काय, CaClO2 आहे. लक्षात असू द्या, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय, केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा उपयोग होतो. मग केक आणि पाव हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर सोडियम बायकार्बोनेटचा. त्यालाच आपण काय म्हणतो, खाण्याचा सोडा म्हणतो. त्याचं दुसरं नाव काय आहे, त्याचं खरं नाव काय आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. लक्षात असू द्या, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, त्यालाच सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आपण. आणि आपल्या बोलीभाषेत आपण त्यालाच खाण्याचा सोडा असा सुद्धा म्हणतो. मग त्याची संज्ञा काय आहे, NaHCO3. खूप महत्वाचं आहे, सोडियम बायकार्बोनेटची संज्ञा काय आहे, NaHCO3 आहे. ओके. थोडासा आजारी आहे, जास्त बोलल्यामुळे काय होतं मित्रांनो, खोकल्याचा थोडासा त्रास चालू आहे सध्या. पण तरीही तुमच्यासाठी आपण काय करतोय, कंटिन्यू व्हिडिओ करतोय की तुमच्या अभ्यासामध्ये काय खंड पडायला नको याच्यासाठी. ओके. त्यामुळे काय करा, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. आणि व्हिडिओला आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंट करून नक्की सांगा जा मित्रांनो. ओके. पुढच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मी थोडं पाणी पितो. प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, डॅशचे शहर कयाधू नदीवर वसलेले आहे. कोणतं शहर कयाधू नदीवर वसलेलं आहे असं विचारलेलं आहे. मग कयाधू नदीच्या किनारी कोणतं शहर आहे, हिंगोली शहर आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, अहमदनगर शहर कोणत्या नदीवरती वसलेलं आहे, तर सीना नदीवरती आहे. आणि बीड शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे किंवा कोणत्या नदीच्या शेजारी आहे, तर ते बिंदुसरा नदीचे आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय, 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग कोणत्या 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती, मुंबई, मद्रास आणि कोलकाता. कधी करण्यात आली होती, 1861 ला पहा. ओके. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला. हुंडा प्रतिबंधक कायदा कधी संमत झाला असं विचारलेलं आहे, तर तो 1961 ला संमत झाला होता. पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली, तर या ठिकाणी पहा, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली होती, 1897 ला करण्यात आली होती. कुणी केली होती, स्वामी विवेकानंदांनी केली होती. पहा, खूप वेळेस विचारलेलं आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली, तर ती स्वामी विवेकानंदांनी केली होती. कधी केली होती, तर 1897 ला केली होती. त्याचबरोबर रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागे
मूळ प्रेरणा कोणाची होती, हाही प्रश्न आलेला आहे. मग मूळ प्रेरणा कोणाची होती, तर ती रामकृष्ण परमहंस यांची होती. आणि रामकृष्ण परमहंस हेच कोणाचे गुरु होते, तर स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण, असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय, रामकृष्ण परमहंस हे काय होते, स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. खूप महत्वाचा आहे. पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला. मग पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला होता, तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला होता. आता या ठिकाणी तुम्हाला खूप वेळेस परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पंचशील करारावरती कोणत्या देशाच्या सह्या होत्या किंवा कोणत्या दोन देशादरम्यान झाला होता, तर कोणत्या दोन देशादरम्यान झाला होता पंचशील करार, भारत व चीन या दोन देशादरम्यान झाला होता. कधी झाला होता, तर 29 एप्रिल 1954 साली. खूप महत्वाचं आहे, पंचशील करारावरती काय खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. कधी झाला होता, 29 एप्रिल 1954 भारत व चीन यांच्या दरम्यान झाला होता. हे पण लक्षात ठेवा. संकल्पना कुणाची होती, पंडित जवाहरलाल नेहरू यांची ती संकल्पना होती. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी विचारले आपल्याला मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की मुंबईचा सिंह कोण आहे. त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल मित्रांनो तर लगेच व्हिडिओ लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.